चाकूचा धाक दाखवून सरापाची लूट करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. कापडशिंगी येथील बँक फोडीचीही कबुली. स्थानिक गुन्हे शाखा व सेनगाव पोलिसांची संयुक्त कारवाई. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात सरापाला अडवून चाकूचा धाक दाखवत सोन्या चांदीचे दागिने लुटणाऱ्या सराईत आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत तब्बल 30 लाख रुपयांच्या सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींकडून कापडशिंगी येथील बँक फोडीची कबुलीही देण्यात आली आहे. दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा शिवारात कापडशिंगी ते लोणार मार्गावर ही घटना घडली होती. कापडशिंगी येथील दुकानाचं कामकाज आटपून लोणारकडे मोटरसायकलनं जात असलेल्या एका सरापाचा पाठलाग करून 3 अज्ञात इसमांनी त्यांची मोटरसायकल पाडली. चाकूचा धाक दाखवून 114 ग्रॅम सोने, 3,600 ग्रॅम चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जबरदस्तीनं लुटण्यात आला होता. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा छडा लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, वापर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं तपास सुरू करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सेनगाव पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करून समांतर तपास करण्यात आला. गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्हा आंतरजिल्हा सराईत टोळीनं केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जालना जिल्ह्यातून 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर गुन्ह्याला टीप देणारे 2 संशयित कापडशिंगी येथून अटक करण्यात आली आहे. चौकशीत आरोपींकडून 11 तोळे 4 ग्रॅम सोने, 3 किलो 600 ग्रॅम चांदीचे दागिने व मोबाईल असा संपूर्ण लुटलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान या टोळीनं यापूर्वी कापडशिंगी येथील बँक फोडीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्यानं पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा व सेनगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील सराफा व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.